मागच्या निवडणुकीमध्ये मनसेचे 7 उमेदवार निवडून आलेले होते। यंदा जर पाहायला गेलं तर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे आणि मुंबईच नव्हे तर 29 महानगरपालिकांमध्ये 12 महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती जी आहे ती पाहायला मिळते। याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर मुंबई आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, कल्याण डोंबिवली आहे, भिवंडी आहे, पुणे, पिंपरी आहे, नाशिक आहे, उल्हासनगर आहे, मीरा भाईंदर आहे, धुळे आहे, अहिल्यानगर आहे। या ठिकाणी ठाकरे बंधूंची युती पाहायला मिळते। मात्र ही ठाकरे बंधूंची युती यंदा काही वेगळं गणित समीकरण जे आहे ते समोर आणणार का? मतदारांची लोकांना मतदान करू द्या प्लीज। दृश्य आपण बघत आहोत। पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सहकुटुंब राज ठाकरे हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले। ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होते, मात्र या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही असं सातत्यानं बोललं जातं। राजकीय विश्लेषक या पद्धतीनं विश्लेषण जे आहे ते करत असतात। मात्र यंदा ही एकीकडे आपण पाहताय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचले, दुसरीकडे नवाब मलिक जे आहेत ते आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। नवाब मलिक यांच्या घरामधल्या दोघांना यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले आहे। प्रभाग क्रमांक 165 मधून त्यांचे बंधू कप्तान मलिक हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। 168 मधून त्यांच्या बहीण या सईदा खान यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे। तर ही दोन दृश्य आपण बघत आहोत। राज ठाकरे मतदान केंद्रावरती पोहोचले होते आणि आता आपण ही दृश्य बघत आहोत। भाई जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर दुसरी दृश्य आहेत नवाब मलिक हे मतदान केंद्रावरती पोहोचलेत, लाईन मध्ये उभे आहेत, ते देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मुंबईतली संपूर्ण जबाबदारी जर बघितली आपण अजित पवार गटाची तर ती नवाब मलिक यांच्यावरती सोपवण्यात आली होती आणि अजित पवार गटाचं मुंबईतलं नेमकं कसं असणार आहे समीकरण, पुढे उद्या नेमकं काय घडतंय, उद्या निकालात सगळं काही स्पष्ट होणार आहे। मात्र ही दोन दृश्य